माय माऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवाखंड कथासर अभिवाचन करत आहे. श्री नर्मदाय नमः. अध्याय 12. नर्मदा स्तोत्र वर्णन. मार्कंडेय म्हणाले, राजन, हे वचन ऐकून सर्व ऋषी खूप प्रसन्न झाले. ते ब्राह्मणात जोडून नर्मदेची स्तुती करू लागले. पवित्र जल असलेल्या नर्मदे तुला नमस्कार. मगर वाहन असलेल्या माते तुला नमस्कार. सुमुखी देवी, पापातून मुक्त करणाऱ्या तुला पुन्हा पुन्हा नमस्कार. पुण्य जलरूपाने आश्रय देणाऱ्या सुरसिद्धांनी पूजलेल्या तीर्थाने सेवेत असलेल्या नर्मदे तुला सदा सर्वदा नमस्कार. शिवाच्या अंगातून उत्पन्न झालेल्या शोभने तुला आमचा नमस्कार. समुद्राला मिळणाऱ्या देवी तुला नमस्कार. वर देणाऱ्या कल्याणमय्या लोक परलोकांना सुख साधना करणाऱ्या अनंत जीवांना आश्रय देणाऱ्या निर्बळ निष्पाप माझा तुला नमस्कार. नद्यांमध्ये श्रेष्ठ पापांचे हरण करणाऱ्या गंधर्व, यक्ष, सर्प यांनी सेवित असलेल्या दया करणाऱ्या हे देवी, तू आमच्या सर्वांचे कल्याण कर. आम्ही सर्व आपली वंदना करतो. आम्हाला अज्ञानापासून मुक्त कर. जोपर्यंत तुझ्या पवित्र जलाच्या वायुवेगाने उठणाऱ्या तरंगाचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत अनेक पापाने घट्ट बांधलेला मनुष्य नरकाने भ्रमण करतो. हे कमलनयनी, अनेक दुःखाने भयाने पीडित, अनेक पापांनी घेरलेल्या राग, द्वेष, शोक, मोह इत्यादी द्वंद्वाने पूर्ण मनुष्याची तू गती आहेस. हे देवी, नद्या तुझ्यामध्ये सामान परम पवित्र होतात, यात संशय नाही. महात्म्यांकडून पूजित असलेली, दुःखाने व्याकुळ झालेल्या जीवांची तू अभय देवी आहेस. हे माते, तुझे जल चंद्र आणि सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच परमपद देते. तुझ्या जलामध्ये डुबलेले पाषाण जर शिवभावाला प्राप्त होतात, तर यामध्ये काय आश्चर्य. हे भगवती, जोपर्यंत महावायूमुळे तुझ्या जलाच्या उठलेल्या लहरीचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत दुःखाने व्याकुळ झालेला पूर्ण पापी शरीराचा मनुष्य नरकामध्ये फिरतो. हे देवी, मलेच्छ, पुलिंद आणि राक्षस जे कोणी तुझे पवित्र जल पितात, ते निसंदेह मुक्त होतात. यामध्ये कसले आश्चर्य आहे. या कलियुगात सरोवरे, नद्या सर्व सुकतात, परंतु हे देवी, तुझ्या सदैव वाहणाऱ्या पाण्यामुळे तू आकाशगंगेसारखी सुशोभित आहेस. वरदानी श्रेष्ठ माते, तू अशी कृपा कर की हा काळ आम्ही चांगल्या प्रकारे घालवू. तुझ्या सुप्रसादाने भगवान शंकराला प्राप्त करू. मातेप्रमाणे तूच आमचे रक्षण करणारी आहेस. आम्ही वर्षा विना पीडित या भयंकर काळाला तुझ्या कृपेनेच पार करू शकतो. श्रेष्ठ ब्राह्मणांनो, जे लोक हे स्तोत्र आदरपूर्वक वाचतात, जे शांत पुरुष ऐकतात, ते दिव्य वस्त्र अलंकाराने भूषित झालेल्या धर्मयुक्त विमानाने साक्षात शंकराला प्राप्त करतात. जो नर्मदा जलामध्ये स्नान करून या स्तोत्राचा नित्य पाठ करतो, त्याला अंतसमयी उत्तम नदी भगवती नर्मदा परमपवित्र गती देते. जो पुरुष प्रातकाळी उठल्यावर झोपण्यापूर्वी प्रत्येक दिवशी जिचे कथन करतो, तो पुरुष पापाने मुक्त होऊन निर्मळ अंतःकरण व शरीराचा होऊन शिवाच्या जवळ जातो. अध्याय 12 समाप्त झाला. अध्याय 12 समाप्त झाला. नमामि देवी नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.